सर नमस्कार. मराठी मनोरंजन विश्व या यूट्यूब चॅनलवर तुमचं दोघांचं स्वागत आहे. आता गोष्टीला खरा रंग लागणार आहे तो म्हणजे हळदीचा. तर काय सांगशील डेमो म्हणजे प्रोमो आल्यापासून तर हळदीच्या ट्रॅकपर्यंतचा कसा प्रवास होता, कसा प्रवास झाला? अजून प्रोमो आउट नाही झालाय तू हळदीचा. स्टार्टिंग असं सगळंच म्हणतेस का? कसा प्रवास? आता तर आम्ही संगीत केलं. संगीत तर मी खूप एन्जॉय केलं, कारण परफॉर्मन्सेस होते आमचे आणि बरेच कलाकारांचे. सो मी ते सगळे खूप एन्जॉय केले. छोट्या मुलांचा परफॉर्मन्स आम्ही दोघांनी स्पेशली खूप एन्जॉय केला. तेव्हा मला असं वाटतं की आम्हाला तेव्हा फार रिॲक्ट करावं नाही लागलं. खूप नॅचरल आम्ही रिॲक्ट झालो आहे. सो आणि संगीत मी सुद्धा म्हणजे अगदी माझ्या मागे मी ज्या सिरियल केल्या त्यातही संगीत आणि हळद असं सगळं काहीच झालं नाही. डायरेक्ट लग्न केलं मी. त्यामुळे हे सगळं माझ्यासाठी नवीन आहे. मी खूप एन्जॉय करते. आता संगीत वगैरे हे सगळे इव्हेंट्स होत आहेत. खऱ्या आयुष्यातले काही इव्हेंट्स आठवत आहेत का तुम्हाला हे सोबत करताना, किंवा असे काही गोष्टी घडल्या होत्या की ज्या? डेफिनेटली म्हणजे स्वतःचं लग्न नाही, पण इनफॅक्ट मित्र मैत्रिणी ज्यांचे पण गेल्या अनेक वर्षात लग्नात वगैरे गेलो होता, त्यांच्या संगीतमध्ये नाचायला खूप मजा आली, हळदीत नाचायला खूप मजा आली आणि लग्नही वेगळंच. आय थिंक जेन्युअली मला लग्न असं मी ब्रॉडर सेन्सने विचार केला तर लग्न हे म्हणजे माझ्याकडचं नाचणं आणि खाणं या दोन गोष्टीमध्येच सगळं माझ्याकरता तरी समोर होऊन जातं. कारण मेनू में क्या है, बाकीच्या गोष्टी तर राहू दे, बट बहुत सच बोलते. करेक्ट. माझ्यासाठी आताही असंच ना, पण बाकी मैत्रिणींचं आणि आपल्या मित्रांचं स्पेशल आहे ते आहेच. पण अदरवाईज लग्न म्हणजे माझी मम्मी फॅमिलीच्या नातेवाईकांच्या लग्नाला जर घेऊन जाते तर मला वाटतं तो जे म्हणाला की खाणं आणि आपल्या नातेवाईकांसाठी काय थोडाफार डान्स करायचं असं करायचं. तर आता लग्नाचा पूर्ण इव्हेंट चालले, तर घरच्यांचे कसे रिस्पॉन्स येत आहे तुमचे पर्सनली, की आणि कसे तुम्हाला कमेंट्स येतात की यार तुम्ही दोघं असं राहत जा बरं का, असं राहतं? काही असे कमेंट्स येतात का की दोघांबद्दल? माझ्या मैत्रिणी आहे जरा बऱ्यापैकी चालू असतं आमच्या ग्रुपवर काय 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 त्या मला टाकत असतात. त्यांचं असं असतं की आज मग तू आता तर संगीतचा तर त्यांना फार आवडला, त्यामुळे तिथे काही करेक्शन नव्हतं. पण ते ऑलरेडी खूप एक्सायटेड आहे. त्यांचं असं की तू आता काय घालणार आहेस, तुझं हळदीचं काय लुक आहे असं वगैरे. आणि जेव्हा लुक टेस्ट झाले तेव्हा मी फोटो नाही काढले, तर जनरली मी फोटो काढते आणि मग मी सांगते की असं असं आहे. सो येस, एक्सायटेड असतात त्या बऱ्यापैकी. आणि मग नाही त्यांना काय आवडलं तर व्यवस्थित चिडतात पण माझ्यावरती. पण तर काय काही गोष्टी हातात नसतात आपल्या. तुम्हाला काय रिॲक्शन? मला तर युजली रिॲक्शन बायकोमधूनच येते, आणि एस्पेशली ते कपड्यांवरतीच असतात गोष्टी की काय घालतोस, कसा दिसतोस आणि काय नाही ते. आणि घरच्यांशी ॲक्च्युली संगीत सुद्धा तेवढं बोलणं झालं नाही. आज मी घरी चाललोय तर त्यांच्याशी मी बोलेन या विषयावर. तर एका गॅप नंतर मालिकेत परत एंट्री झाली, तर मग मधल्या गॅपमध्ये जो स्ट्रगल झाला त्यातल्या काही अशा गोष्टी होत्या की ज्या आत्ता कामी येत आहेत, अशा काही सांगण्यासारख्या? डेफिनेटली म्हणजे प्रत्येक पिरियडला काही ना काहीतरी शिकून जातो. आणि जेव्हा आपण घरी बसलेलो असतो तेव्हा आपल्या कामाची त्यामुळे ना एक इम्पॉर्टन्स असते, जो कदर असते ती आपल्याला जास्त कळते. त्यानंतर खूप सारे रेट्रोस्पेक्शन्स असतात घरी बसल्या बसल्या. त्यामध्ये तुमची काही आवडलेली जे काय असते, वाचणं असू दे, काही गोष्टी बघणं असू दे, एक वेगळ्या प्रकारचं शिक्षण असतं ते. तर ओव्हरऑल माझ्याकरता मी जेवढाही वेळ घरी घालवला आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं काम हे एक भाग झालं आयुष्याचं. मला गेल्या अनेक वर्षात हे जाणवलं की कामाव्यतिरिक्तही आपलं आयुष्य आहे, आणि ते म्हणजे आपली जी पर्सनल लाईफ आहे. मे इट बी युअर फॅमिली, मे इट बी युअर पार्टनर, मे इट बी युअर फ्रेंड्स. तर जेव्हा आपण शूट करतो तेव्हा 13-14 तास आपण इथे असतो, तर हेच आपलं घर असतं, कुटुंब असतं. तर जेव्हा आराम मिळतो ना, तर तो आराम आपल्या लोकांसोबत स्पेंड करायला मिळतो, तर त्याचे खूप आनंद असतो. पुन्हा कर्तव्य आहे या टायटल मागचा खरा अर्थ दडलेला आहे, जो तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कसा आहे, काय? पुन्हा कर्तव्य आहे याचा खरा जो त्याच्या मागे दडलेला जो अर्थ आहे, तुम्ही काय तुमच्या शब्दात कसं व्यक्त कराल त्याला? मला वाटतं इट्स अ मॅच्युअर लव्ह स्टोरी. आणि दोन असे व्यक्तिमत्व ज्यांच्या म्हणजे मी आता जर काही स्त्रिया बघते किंवा मला पर्सनली मेसेजेस येतात तर त्यांचं असं म्हणणं असतं की
थँक्यू की तू हे कॅरेक्टर प्ले करते आणि आम्हाला एक दिशा मिळते की आता काय करायला पाहिजे, किंवा काही जे फॅमिलीज म्हणतात त्यांना लग्न कर आणि त्या रेडी नाही आहेत लग्नाला. सो बऱ्याच जणींचे मला असे मेसेजेस आलेले आहेत की तू आता तुझ्यामुळे आम्हाला कळत आहेत गोष्टी, आम्हाला दिशा कळतात. तर कालच पॅकअप झालं इथून आणि खाली एक मुलगी मिळाली लिफ्टमध्ये भेटली. सो ती मला म्हणाली की ज्या पद्धतीने तू हे कॅरेक्टर प्ले करते आणि ज्या पद्धतीने तुला माहीत नाही, तुला तुझा पहिला एक्सपिरियन्स वाईट होता, पण असं नको समजूस, आता तुझा जो दुसरा एक्सपिरियन्स येणार आहे मी तुला लिहून देते की तो तुझा खूप चांगला असेल. सो मला वाटतं की लोकांचे रिॲक्शन्स ज्या पद्धतीने येतात ना त्या पद्धतीने मला गोष्टी कळतात. आणि पुन्हा कर्तव्य आहे, मला वाटतं सिरियल खूप काही गोष्टी सादर जशी होते त्या पद्धतीने ती स्वतःच सांगून जाते की कशा प्रकारचं ही स्टोरी आहे किंवा कशा प्रकारे आमचं हे टेकिंग आहे. सो मी ज्या पद्धतीने ही बघते पुन्हा कर्तव्य आहे माझ्यासाठी थोडं स्पेशल आहे. तर मी ऐकलंय की तुमची 10 वर्षापूर्वीची मैत्री आहे. तर ज्यावेळेस तुम्ही भेटला होता 10 वर्षांनी, त्यावेळेसच्या अक्षय मॅडम आणि आताच्या किती बदल आहेत, तुम्ही काय खूप डिफरन्स आहे. कारण कसं होतं की आधी मैत्री फक्त म्हणजे मैत्री होती. टुडे आज जी आमची मैत्री आहे त्यामध्ये एक सेन्स ऑफ एक रिस्पेक्ट आहे. कारण मला ती आता फक्त एक मुलगी, एक व्यक्ती म्हणून नाही तर एक ॲक्टर म्हणून एक मतलब. सो फॉर मी द रिस्पेक्ट फॉर हॅज ग्रोन ॲज अ परफॉर्मर. सो आमची मैत्री आय थिंक हॅज ग्रोन क्वाईट अ लॉट सिन्स द टाईम वी मेट. आणि हा इमॅच्युरिटी तशीच आहे तसं बघायला गेलं तर. असली पण पाहिजे. असली पण हां नाही बट हां बाकी तर आय थिंक तेव्हाही तशी दिसायचीस तू आता. यासाठी खूप असा काही डिफरन्स मला नाही वाटत. तू मोठा टाका झाला. हां मी खूप मोठा झालो. ही अजून तशीच लहान बाळ. त्याचं ठरवलं. पण आम्ही चांगले मित्र झालो इतक्या ह्याच्यात. आम्हाला एकमेकांचे मुख कळतात, राग कळतो आणि आम्ही ओळखतो एकमेकांना. ज्यावेळेस चॅनलकडून प्रोडक्शनकडून तुम्हाला या पात्राबद्दल ब्रीफ भेटली त्यावेळेस तुमचे रिॲक्शन्स कसे होते की असं मुले वगैरे होणार आहेत, आता इतकं म्हणजे वयाच्या वर पात्र साकारायचं, त्यावेळेस तुमचे रिॲक्शन कसे होतात तुमच्यासाठी? मला पर्सनली कधी तर असं वाटलं नव्हतं दॅट आय एम प्लेइंग समवन एल्डर टू माय सेल्फ. पण माझं कन्सर्न हेच होतं की जर चॅनल आणि जर जे मेकर्स आहेत तुम्ही कन्व्हिन्स्ड असाल, बिकॉज कसं आपल्याकडे एक स्क्रिप्ट येते, आपल्याकडे एक कॅरेक्टर येतो, पण त्या कॅरेक्टरवरती त्यांनी खूप काम केलं, मेहनत केली आणि तेव्हा ते आपल्याकडे येतात. जर तुम्ही जर कन्व्हिन्स असाल की मी त्या भागाकरता योग्य आहे तर माझ्याकडे काही प्रश्न नसतात त्यापुढे. कारण इट्स देअर परसेप्शन अँड दे फील आय फिट इन देन आय फिट इन. पण मी खूप एक्सायटेड होतो की ॲज अ फादर मी ती मॅच्युरिटी आणि काही गोष्टी कशा पोर्ट्रे करेन. बट आय थिंक खूप गोष्टी नॅचरली घडत गेल्यात अँड अ लॉट ऑफ द क्रेडिट गोज टू द मेकर्स अँड माय डिरेक्टर हू हॅज रिली हेल्प मी. प्रत्येक छोट्या छोट्या न्युएन्सेस पासून त्यांनी खूप हेल्प केली माझी. मिस्टर शैलेश डेरे. सो या स्पेशल थँक्स टू. तुमचे रिॲक्शन कसे? मला माझ्यासाठी थोडं म्हणजे एकतर माझ्या वयापेक्षा मोठं कॅरेक्टर आहे, तर मला थोडी मेहनत घ्यावी लागली. काय वयापेक्षा मोठं तर नाही, तुझ्याच वयापेक्षा 33 आहे, 32 आहे. तुझं पण तेवढंच आहे ना? वेडाच. हां ठीक आहे, तसंही चालेल. आता जे प्ले करते मी पण नाही लागलं. पण काय सांगू होते मी विसरते. हां तिचं वय 32-33 आहे आणि मी मला इतकं हसायला येतं. तर मी थोडी मेहनत घ्यावी लागली. पण जसं अक्षय म्हणाले की सरांनी खूप सोपं करून दिली ती प्रोसेस. आमचे जे डिरेक्टर आहेत शैलेश सर. सो त्यामुळे मला फार अवघड नाही गेलं हे कॅरेक्टर प्ले करणं आणि मी एन्जॉय करते. मी अजूनही शिकते. वसुंधरामधल्या गोष्टी अजूनही नव्याने बघते. कोणत्या सहकलाकाराबरोबर काम करायला मजा येते आणि आवडतं ॲज अ ॲक्टर म्हणून? कोणत्या सहकलाकाराबरोबर काम करताना मजा येते ॲज अन ॲक्टर म्हणून? ॲज अन ॲक्टर म्हणून ह्या शोमध्ये मी सांगायला गेलो तर डेफिनेटली अक्षय इथे उभी आहे तर तिचं नाव घ्यायलाच लागेल मला. ओके, त्या व्यतिरिक्त जर मला कोणासोबत असं काम करायला मजा येते तर ते म्हणजे माझ्या दोन्ही मुली. कारण
इट इज अ चॅलेंज ॲट टाइम्स. काही काही गोष्टी काही काही सीन्स बनवलेली चॅलेंजिंग. त्याच्या व्यतिरिक्त मला आय मीन एव्हरीवन एल्स इज ॲट पार आणि मला सगळे सीन्स त्याच्यावर करायला मजाच येते. बट मुली, बनी आणि वसू वुड बी अ लिटल स्पेशल. तुमच्यासाठी मला अक्षय बरोबर तर मी माझं पहिले मॉक शूट आणि सगळं मी त्याच्याबरोबरच सुरुवात केली आहे कामाची. त्यामुळे ऑफकोर्स तो स्पेशल आहे, कारण आमचे सीन्स सर खूप चांगल्या पद्धतीने रंगवतात, त्यामुळे मला ते आवडतात आणि आम्ही दोघेही प्रयत्न करतो सरांना हवं आहे तसं करण्याचा. आणि ऑफकोर्स मुलं तर पार्ट आहे त्या शोचा. तर मुलांसोबत आणि माझे आई बाबा, माझी जी इकडची फॅमिली आहे त्यांच्यासोबत मला सीन करायला खूप आवडतं. माझी फॅमिली नाही आवडते फॅमिली, पण असे 1-on-1 सीन अजून कोणासोबत झाले नाही झाले तर आहेत, बरेच झाले नाही सगळ्यांसोबत मिळून झाले. 1-on-1 नाही झालं अजून, पण सगळ्यांबरोबर काम करायला आवडतं. पण यांच्याबरोबर माहेरचं जेव्हा शूट झालं तेव्हा त्यांच्यासोबत जास्त काम करतं, त्यामुळे ते स्पेशल. लग्न करून आमच्याच घरी यायचं. चालेल. थँक्यू.